Hello children, now we shall discuss a dialogue writing question. It is for Marathi medium and semi English medium. विद्यार्थी मित्रो, आपल्यासाठी जो डायलॉग रायटिंगचा आता क्वेश्चन असणार आहे त्याच्यासाठी 5 गुणच आहेत, परंतु हा प्रश्न 3 उपप्रश्नामध्ये विभागण्यात आलेला आहे. डायलॉग रायटिंग ए, बी आणखीन सी. जो ए क्वेश्चन असतो तो क्वेश्चन जम्बल्ड ऑर्डरमध्ये 4 डायलॉग दिले जातात, ते सिक्वेन्शियली लावायचे असतात, याच्यासाठी 1 गुण असतो. यामधला बी क्वेश्चन असतो तो कंप्लीट द डायलॉग, म्हणजे एक डायलॉग देतात आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं असतं, दुसरं डायलॉग देतात त्याचं आपल्याला उत्तर द्यावायचे असते. आणि सी क्वेश्चन असतो तो 6 मीनिंगफुल मिनिमम डायलॉग्समध्ये दिलेल्या विषयावरती आपल्याला डायलॉग्स पूर्ण करावायचे असते. आपण काही उदाहरणं घेऊ. पहा विद्यार्थी मित्रो, ए, बी आणखीन सी अशा प्रकारे परीक्षेत प्रश्न विचारला जातो. फॉर एक्झाम्पल पहा, पुट द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग. म्हणजे मिनिंगफुल डायलॉग होण्यासाठी ही 4 डायलॉग दिलेत ते प्रॉपर सिक्वेन्समध्ये लिहा. फॉर एक्झाम्पल पहा, थँक्यू सर, व्हॉट इज युअर नेम, येस प्लीज, कम इन, सिट डाऊन प्लीज, मे आय कम इन. म्हणजे हे 4ही डायलॉग आहेत विद्यार्थी मित्रो, ते प्रॉपर सिक्वेन्समध्ये म्हणजे अनुक्रमे मांडलेले नाहीत, ते आपल्याला अनुक्रमे मांडायचे आहेत आणि यासाठी 1 गुण असतो. बी प्रश्न आहे तो कंप्लीट द डायलॉग, म्हणजे त्याने 2 डायलॉग दिलेत आणि गॅप दिलेला आहे, म्हणजे आपल्याला जो गॅप दिलेला आहे तो भरावयाचा आहे. फॉर एक्झाम्पल पहा, व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन, इथं डायलॉग पूर्ण करायचा आहे. आणि इथं पहा, डू यू हॅव एनी एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग, इथं आपल्याला हा गॅप भरायचा आहे. ए प्रश्नासाठी 1 गुण असतो, बी प्रश्नासाठी 1 गुण असतो आणि जो सी क्वेश्चन आहे त्याच्यासाठी 3 गुण असतात. पहा, राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम, कमीत कमी 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन मलेरिया. म्हणजे एक टॉपिक दिला जातो आणि त्या दिलेल्या टॉपिकवरती आपणाला कमीत कमी 6 डायलॉग्स असावेत, 6 एक्सचेंज असावेत, अशा प्रकारे डायलॉग पूर्ण करावायचे असते. याची उत्तर पहा, ए बी अशा प्रकारे आपण टाकू शकतो. म्हणजे डायलॉग संभाषण कोणामध्ये सुरू आहे, ए आणखीन बी या दोघांमध्ये सुरू आहे. पहिल्या प्रथम काय येणार, मे आय कम इन सर, बी काय म्हणणार, यस प्लीज कम इन, सिट डाऊन प्लीज. त्यानंतर थँक्यू सर, व्हॉट इज युअर नेम. हा सिक्वेन्स प्रॉपर होतो, म्हणजे आपणाला विषय आणखीन ते डायलॉग लक्षात आल्यानंतर आपल्याला त्याचा प्रॉपर सिक्वेन्स लक्षामध्ये येतो. बी क्वेश्चन पहा, कंप्लीट द डायलॉग. व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन, सर आय एम ग्रॅज्युएट, आय हॅव पास्ड BA फ्रॉम शिवाजी युनिव्हर्सिटी विथ डिस्टिंक्शन. विद्यार्थी मित्रो, फिलअप द डायलॉग, कंप्लीट द डायलॉग हा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या काळामध्ये प्रश्न विचारला असेल त्याच काळामध्ये त्याचं उत्तर द्या. जसा प्रश्न विचारला असेल तसाच व्यवस्थित तितकंच उत्तर द्या. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन, म्हणजे इथं इज म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करण्यात आलेला आहे, म्हणजे आपल्याला उत्तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये द्यावं लागणार आहे. व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन काय. त्यानंतर बघा, सर आय एम ग्रॅज्युएट, आय हॅव पास्ड BA फ्रॉम शिवाजी युनिव्हर्सिटी विथ डिस्टिंक्शन. बस इथे पहा, डू यू हॅव एनी एक्सपिरियन्स, इथं डूचा वापर करण्यात आलेला आहे, म्हणजे प्रश्न सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये विचारला आहे, उत्तर देखील सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच तितकंच उत्तर देण्याचा प्रयत्न करा. डू यू हॅव एनी एक्सपिरियन्स, सर आय हॅव 3 years ऑफ वर्किंग एक्सपिरियन्स ॲज अ सिनियर क्लर्क ॲट चाटे क्लासेस. दिस इज डायलॉग नंबर 1, दिस इज डायलॉग नंबर 2. हियर वी हॅव टू prepare a dialogue in proper order. Here we have to complete the dialogue. And third number is on a given topic we have to prepare a dialogue. For example, C, on malaria they have asked to prepare a dialogue. We have to take care that there should be minimum 6 exchanges. C, good morning doctor, good morning. At the time of preparing dialogue we have to take care that there should be proper beginning, proper middle and proper end. आणि त्या डायलॉग मधील कंटेंट हा व्यवस्थित असून त्याच्यामध्ये व्यवस्थित सिक्वेन्स असावा. फॉर एक्झाम्पल पहा, गुड मॉर्निंग डॉक्टर, गुड मॉर्निंग पेशंट,
I have temperature. Doctor, come here. Show me your tongue. Do you have cup? Yes, I do. Doctor, do you have severe headache? Yes, I have unbearable headache. Then doctor, you have malaria. Then patient asks, what causes malaria? Question mark is given. Mosquito bite causes malaria. Doctor writes some prescription and gives to the patient. Patient pays the fees. म्हणजे हा भाग ह्याच्यामध्ये दिलेला आहे. हा भाग त्यांनी डायलॉगमध्ये न देता ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. म्हणजे जेव्हा ॲक्शन्स आपण लिहित असतो, दोज ॲक्शन शुड बी प्लेस्ड इन टू ब्रॅकेट्स. थँक्यू डॉक्टर. म्हणजे डायलॉग लिहिताना आपल्याला काय काय काळजी घेतली पाहिजेत? बिगिनिंग, मिडल, एंड आणि ॲप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्कचा वापर करून डायलॉग लिहिणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला डायलॉग रायटिंग विचारले जाते. आपण आणखीन एक क्वेश्चन घेऊ. पहा एक्झाम्पल नंबर 2. Put the sentences in proper order to prepare a meaningful dialogue. एक्झाम्पल नंबर 1 म्हणजे जम्बल्ड 4 सेंटेन्सेस दिलेत, 4 डायलॉग दिलेत आणि आपल्याला त्यांचा सिक्वेन्स व्यवस्थित लावायचा आहे. बी क्वेश्चन कंप्लीट द डायलॉग म्हणजे 2 डायलॉग दिलेत आणि त्या 2 डायलॉग आपल्याला काय करायचे आहेत? फिलअप करायचे आहेत. आणि तिसरा क्वेश्चन, राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस. एकूण 6 मिनिमम एक्सचेंजेस झाले पाहिजेत. बिटवीन रमेश अँड पोस्टमास्टर. त्यांनी 2 नावं दिलेतच, रमेश अँड पोस्टमास्टर, ऑन बाईंग पोस्ट कार्ड्स इन लँड्स एक्सेट्रा. बघू विद्यार्थी मित्र, आपण हे सोडू. पहा. हाय, आय एम फाईन. हाऊ आर यू? हॅलो अमित, हाऊ आर यू? आय एम ऑल्सो व्हेरी फाईन. वुड यू लाईक टू अकंपनी मी विथ मी? पहा, पहिल्या प्रथम काय येणार? हॅलो अमित, हाऊ आर यू? त्यानंतर बी, हाय, आय एम फाईन. हाऊ आर यू? आय एम ऑल्सो व्हेरी फाईन. ऑल्सो शब्द सांगतो की हे नंतर येतं आणि हे सुरुवातला येतं. त्यानंतर वुड यू लाईक टू अकंपनी मी? ए, जम्बल्ड सेंटेन्सेस are arranged in proper sequence to make it a dialogue. Question number B, we have to fill up the gap. Do you know Mr. Amitabh Bachchan? आता प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, इथे प्रश्न डू म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करून प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करून विचारण्यात आलेला आहे. उत्तर देखील सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असावं. पहा, यस आय नो. यस प्लस V1 सिंपल प्रेझेंट टेन्स. डू म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. डू यू नो मिस्टर अमिताभ बच्चन? यस आय नो अबाउट हिम. व्हॉट डू यू नो अबाउट हिम? ही इज अ वेल नोन ॲक्टर इन बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री. नाव डायलॉग इन मिनिमम 6 एक्सचेंजेस. सी, पोस्टमास्टर रमेश, पोस्टमास्टर रमेश. A dialogue is taken place between these 2 characters. Hello, what do you want? I want postcards of 10 rupees, inlands of 3 rupees and 7 tickets of 1 rupee each. Here are your tickets. How much is the amount? 20 rupees only. Please take a note of 50 rupees. Take your amount and postcards, tickets and inlands also. Ramesh, yes sir. Check your items. Are they all right? Yes, they are all right. Thank you. Okay, you are most welcome. इथे पहा विद्यार्थी मित्रो, हॅलो म्हणजे प्रॉपर बिगिनिंग आहे. यू आर मोस्ट वेलकम म्हणजे प्रॉपर एंड आहे आणि दिलेल्या विषयावरतीच बरोबर डायलॉग तयार करण्यात आलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रो, आपल्या लक्षात आले की आपल्या मराठी माध्यमासाठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन 5 गुणांचा असतो. आणखीन 3 त्यात उपप्रश्न असतात. ए, जम्बल्ड सेंटेन्सेसमध्ये वाक्य लावणे. बी, फिलअप द गॅप्स करणे. आणि तिसरे, एका दिलेल्या टॉपिकवरती डायलॉग तयार करणे. आपण नेक्स्ट टॉपिक बघू, ट्रान्सलेशन. हा आपल्या अभ्यासक्रमातील शेवटचा क्वेश्चन आहे. ट्रान्सलेशन म्हणजे ट्रान्सलेशनचा क्वेश्चन देखील डायलॉग रायटिंग प्रमाणेच ए, बी आणखीन सी असा 3 उपप्रश्नामध्ये विभागण्यात आलेला आहे. ए प्रश्न, बी प्रश्न आणखीन सी प्रश्न.
पहा विद्यार्थी मित्रो, ए प्रश्नामध्ये काय म्हणतात, फक्त शब्द दिले जातात अँड यू हॅव टू कन्व्हर्ट ट्रान्सफॉर्म गिवन वर्ड्स इनटू मराठी. तुमच्या मातृभाषेमध्ये ती शब्द आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचे असतात, परंतु एकूण 6 शब्द दिले जातात. एकूण 6 शब्द आहेत, त्या 6 पैकी फक्त 4 शब्दच ट्रान्सलेट करणं गरजेचं आहे. प्रत्येक शब्दासाठी अर्धा गुण असतो, म्हणजे पहिल्या प्रश्नासाठी ए प्रश्नासाठी 2 गुण असतात. पहा, कलेक्शन, बस, प्रोबॅबली, हम्बली, काइंडनेस, थॉटफुली अशी 6 तुमची टेक्स्च्युअल शब्द आहेत, टेक्स्टमधून विचारण्यात आलेले शब्द आहेत. आणि ह्या 6 शब्दांपैकी 4 शब्द मराठीत लिहिणं, 4 शब्दांचं ट्रान्सलेशन मराठीत करणं गरजेचं आहे. याला 2 गुण असतात. बी प्रश्न असतो, सेंटेन्सेस असतात आणि दिलेली वाक्ये एकूण 4 असतात, त्यातली 2च वाक्ये मराठीमध्ये ट्रान्सफॉर्म करणं गरजेचं असतात आणि प्रत्येक वाक्याला 1 गुण म्हणजे 2 गुण दिले जातात. इथं 4 पैकी 2 गुण, 2 आपल्याला क्वेश्चन मराठीमध्ये ट्रान्सफर करावयाची आहेत. ट्रान्सफर करतेवेळी वाक्य ट्रान्सफर करतेवेळी आपल्याला काय काळजी घ्यायची विद्यार्थी मित्र हो, वाक्याचा जो प्रकार असेल तोच प्रकार मराठीमध्ये असावा. उदाहरणार्थ इंग्रजी वाक्य इम्परेटिव्ह असेल तर मराठीमधली वाक्य इम्परेटिव्हच म्हणजे आज्ञार्थीच असावं. जर दिलेलं वाक्य उद्गारार्थी असेल तर ट्रान्सफॉर्म केलेलं मराठीचं वाक्य उद्गारार्थीच असावं. आज्ञार्थी असेल आज्ञार्थी, उद्गारार्थी असेल उद्गारार्थी, प्रश्नार्थक असेल प्रश्नार्थक आणि तंतोतंत तोच अर्थ येणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र हो, इथं आपल्याला आणखीन एक काळजी घ्यावीशी लागते, ती म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, उकार याची देखील चूक होणार नाही याची काळजी घ्या. पहा, 4 पैकी आपल्याला 2 वाक्ये मराठीमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. पहिलं वाक्य पहा, वी मस्ट थिंक ॲट लिस्ट ट्वाइस बिफोर वी अटर अ वर्ड. सेकंड नंबर, वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. तिसरं वाक्य आहे मेंटेन सायलेन्स इन द लायब्ररी आणि चौथं आहे रजिस्टर युअर नेम फर्स्ट. ह्या 4 वाक्यांपैकी बरोबर 2 वाक्ये तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करायची आहेत. आणि सी आहे प्रव्हर्ब्स दिले जातात 2 किंवा इडियम्स दिले जातात आणि ह्या दिलेल्या 2 प्रव्हर्ब्सपैकी इडियमपैकी 1 प्रव्हर्ब किंवा इडियम मराठीमध्ये कन्वर्ट करावयाचा असतो. याला 1 गुण असतो, म्हणजे 2 पैकी 1. इथे 6 पैकी 4, इथे 4 पैकी 2 आणि इथे 2 पैकी 1. म्हणजे पहिल्या ए प्रश्नासाठी 2 गुण असतात, बी प्रश्नासाठी 2 गुण असतात आणि सी प्रश्नासाठी 1 गुण असतो. टिट फॉर टॅट, इझी टू से, हार्ड टू डू अशा प्रकारे याचे उत्तर बघू आपल्याला विद्यार्थी मित्र. पहा, कलेक्शन म्हणजे संग्रह, बस वाहन, शक्यतो पुढचा शब्द बघा प्रोबेबली म्हणजे काय येणार शक्यतो. इकडे पहा, हम्बली असा शब्द दिलेत. हम्बली म्हणजे काय बरं, नम्रपणे, हम्बली नम्रपणे. काइंडनेस दया आणि थॉटफुली विचारपूर्वक. पहा विद्यार्थी मित्र, शब्द पहा, कलेक्शन संग्रह, बस वाहन, प्रोबेबली शक्यता, हम्बली नम्रपणे, काइंडनेस दया, थॉटफुली विचारपूर्वक किंवा विचारपूर्वक. विद्यार्थी मित्र, इथं काय काळजी घेतली पाहिजे, दिलेल्या शब्दाचा जो वर्ड क्लास असतो, जो पार्ट ऑफ स्पीच असतो, तोच पार्ट ऑफ स्पीच ट्रान्सलेटेड मराठी वर्डमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजेच पहा, पहिला कलेक्शन हे नाऊन आहे. इकडे पहा ट्रान्सलेशन, संग्रह नाऊन, बस नाऊन आहे, वाहन नाऊन, प्रोबेबली शक्यतो. इथे पहा शक्यतो म्हणजे हा वर्ड फॉर्म सेमच मेंटेन करण्यात आला आहे. हम्बली, काइंडनेस, थॉटफुली ॲडव्हर्ब फॉर्म्स आहेत. पहा, हम्बली, थॉटफुली, प्रोबेबली ॲडव्हर्ब फॉर्म्स आहेत आणि त्यांचे ॲडव्हर्ब फॉर्म करण्यात आलेले आहेत. पहा, नम्रपणे, दया, विचारपूर्वक, शक्यतो, ॲडव्हर्ब फॉर्म, नाउन फॉर्म. क्वेश्चन नंबर 2, दिलेले वाक्य मराठीमध्ये कन्वर्ट करणे. वी मस्टचा वापर करण्यात आला आहे. ते वी मस्ट थिंक. पहा, आपण शब्द उच्चारण्यापूर्वी किमान 2 वेळा तरी विचार केला पाहिजे.
मस्ट आहे, करावा असं चालणार नाही, केला पाहिजे असं चालणार नाही, केलाच पाहिजे असं चालणार नाही. मस्टचा अर्थ केला पाहिजे असा होतो. पुन्हा एकदा बघा, वी मस्ट थिंक ॲट लिस्ट ट्वाइस बिफोर वी मस्ट अटर अ वर्ड. वी अटर अ वर्ड म्हणजे आपण शब्द उच्चारणा अगोदर किमान 2 वेळा तरी विचार केला पाहिजे. पुढचा प्रश्न पहा. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. म्हणजे एकदा तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडला तर तो तुम्ही परत घेऊ शकत नाही. इथे पहा, मेंटेन सायलेन्स इन द लायब्ररी. विद्यार्थी मित्रो, हे वाक्य आज्ञार्थी आहे, इम्परेटिव्ह आहे. मेंटेन सायलेन्स इन द लायब्ररी म्हणजे आपल्याला मराठी कन्वर्ट केलेलं वाक्य देखील इम्परेटिव्हच पाहिजेत. म्हणजे पहा, ग्रंथालयात शांतता राखा. राखावे नाही, राखली पाहिजे नाही, राखणं गरजेचं आहे नाही. वाक्य इम्परेटिव्ह आहे. इथं ट्रान्सलेटेड वाक्य देखील कसं असावं, इम्परेटिव्ह. नेक्स्ट, रजिस्टर युअर नेम फर्स्ट म्हणजे हे देखील इम्परेटिव्ह वाक्य आहे. प्रथम तुमचे नाव नोंद करा. करावे नव्हे, त्याचा अर्थ पुन्हा बदलतो. आता शेवटचं पहा, एकूण 2 प्रव्हर्ब्स किंवा इडियम्स देतात. त्यातलं एक प्रव्हर्ब किंवा इडियम ॲज इट इज वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला मराठीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहा, टिट फॉर टॅट, जशास तसे. पहा, टिट फॉर टॅट, जशास तसे. त्यानंतर पहा, इझी टू से हार्ड टू डू, बोलणे सोपे करणे अवघड. म्हणजे 2 गुणांचा क्वेश्चन, 2 गुणांचा क्वेश्चन आणि 1 गुणांचा क्वेश्चन. आणखीन एक उदाहरण घेऊ आपण विद्यार्थी मित्रो. पहा, एक्झाम्पल, वर्ड्स इंटू इंग्लिश. वर्ड्स इंटू इंग्लिश इंटू मराठी. बघा, बी सेंटेन्स इंटू मराठी इंटू इंग्लिश आणि इथे दिले त्यांनी. पहा, वर्ड्स, फायर, जंप. सेंटेन्सेस, डोंट कीप द टॅप रनिंग कंटिन्युअसली. नंबर 2, सेव्ह वॉटर ॲज वेल ॲज फ्युअल. आणि तिसरं, युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते आणि त्याचा शेवट गोड ते सारेच गोड. ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड. इथं पहा विद्यार्थी मित्रो, फायर आग, जंप उडी. 2 नंबर पहा, डोंट कीप द टॅप रनिंग कंटिन्युअसली, नळाची तोटी सतत चालू ठेवू नका. इम्परेटिव्ह वाक्य आहे. सेव्ह वॉटर ॲज वेल ॲज फ्युअल, पाणी तसेच इंधन यांची बचत करा. आता तिसरं पहा, युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते. ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर. ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. नाव वी शॅल डिस्कस टेन्सेस. मराठीमध्ये आपण ह्याला काळ म्हणतो. आपल्याला माहीत आहे एकूण काळाचे 3 प्रकार पडतात, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. परंतु या प्रत्येक काळामध्ये 4 उपप्रकार आहेत, कारण 4 ॲक्शन्स असतात, 4 वेगळ्या प्रकारच्या कृती असतात. म्हणजे सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजेच एकूण ह्या 3 काळांचे प्रत्येकी 4 उपप्रकार म्हणजे 12 काळ आहेत. विद्यार्थी मित्र, आपल्याला माहीत आहे की वर्तमान काळामध्ये आपण वर्तमान काळामध्ये ज्या कृती घडतात, ज्या ॲक्शन्स घडतात त्या लिहितो किंवा सांगतो. होऊन गेलेल्या ज्या ॲक्शन्स आहेत, कृती आहेत, त्या पास्ट टेन्समध्ये सांगतो आणि होणाऱ्या ज्या कृती आहेत त्या आपण फ्युचर टेन्समध्ये लिहितो किंवा सांगतो. परीक्षेमध्ये काय करतात, एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याचा काळ शोधायला सांगतात. रेकग्नाइज द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स किंवा इव्हन कन्व्हर्जन सांगतात, दिलेल्या वाक्याचा काळ बदला. आपण बघू, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर क्रियापदाचे पहिले रूप असते. जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर क्रियापदाला एस, आय एस, ई एस, आय ई एस प्रत्यय लावला जातो. फॉर एक्झाम्पल, आय प्ले. जर करता ही असेल तर तो ही प्लेज होणार. कंटिन्युअस टेन्समध्ये आय एन जीचा वापर करतात, प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर करतात आणि प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये ॲम, इज, आर प्लस आय एन जी. प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅव आणखीन हॅज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क.
आणि जर करता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर हॅज प्लस V3 चा वापर केला जातो. सिंपल पास्ट टेन्समध्ये करता नंतर क्रियापदाचे दुसरे रूप वापरले जाते. आय प्लेड. कंटिन्युअसमध्ये ING, परंतु पास्ट कंटिन्युअसमध्ये वॉज वेअर प्लस ING चा वापर केला जातो. पास्ट परफेक्टमध्ये हॅड प्लस V3 चा वापर केला जातो आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅड प्लस बीन प्लस ING चा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय हॅड बीन रीडिंग. फ्युचर टेन्समध्ये शाल आणि विलचा वापर केला जातो. सिंपल फ्युचरमध्ये शाल आणखीन विल नंतर क्रियापदाचे पहिले रूप वापरले जाते. आय शाल कम, ही विल कम. कंटिन्युअसमध्ये शाल बी विल बी नंतर ING चा वापर केला जातो. परफेक्टमध्ये फ्युचर परफेक्टमध्ये शाल हॅव विल हॅव नंतर क्रियापदाचे तिसऱ्या रूपाचा वापर केला जातो. व फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये विद्यार्थी मित्रो शाल हॅव विल हॅव प्लस बीन प्लस ING चा वापर केला जातो. आपण काही उदाहरण घेऊ. पहा, वी हॅड रीच्ड द क्रॉस रोड्स, नेम द टेन्स. विद्यार्थी मित्रो पहा, इथे वी हा कर्ता आहे आणि हॅड हे क्रियापदाचे तिसरे रूप सहायकारी क्रियापद आहे आणि रीच्ड क्रियापदाचे तिसरे रूप आहे. म्हणजे या वाक्यामध्ये कर्त्यानंतर हॅड प्लस क्रियापदाचे तिसरे रूप वापरण्यात आलेलं आहे. म्हणजे हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. पास्ट परफेक्ट टेन्ससाठी 3 गोष्टींची गरज असते. कर्ता, हॅड प्लस क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ अ वर्ब. उदाहरण नंबर 2 पहा विद्यार्थी मित्रो. कांताबाई वाली लाफ्स हार्टिली. आता पाहिजे, कांताबाई वाली हा कर्ता आहे, लाफ हे क्रियापद आहे आणि यस हा प्रत्यय जोडलेला आहे. म्हणजे या वाक्याचा काळ आहे तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. कांताबाई वाली laughs heartily. This given example is in simple present tense. Children, we have to change it into present continuous tense. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रो, प्रेझेंट कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे आपल्याला ING चा वापर करावा लागणार आहे, प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर करावा लागणार आहे आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे am, is, are प्लस ING याचा वापर करावा लागणार आहे. म्हणजे पहा, कांताबाई वाली is laughing heartily, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. उदाहरण नंबर 3 पहा विद्यार्थी मित्रो. संकल्प हेल्प्ड the women lays with the bank. I will read once again the sentence. संकल्प helped the women lays with the hand. आता पहा या वाक्याचा काळ कुठला आहे पाहू. संकल्प is a subject, helped is a second form of verb. Means given sentence is in simple past tense. We have to convert this simple past tense into present perfect tense. Present perfect tense म्हणजे yes plus have or has plus V3. Yes plus have or has plus V3. इथे पहा, संकल्प has helped. Rest of the part as it is. Sorry, Sankalp has helped the woman lays with the bank. Next example पहा. Sankalp has helped a total 22 SGS. इथं पहा, संकल्प has helped a total 22 SHGs. म्हणजे दिलेल्या वाक्याचा काळ पहा. संकल्प सब्जेक्ट, has helping verb, helped V3 form. So given sentence is in present perfect tense. Name the tense. It is present perfect tense. Example number 6 children. I received your kind letter. Change it into past perfect tense. आता दिलेला काळ पहा वाक्याचा. I received, yes plus V2. सिंपल पास्ट टेन्स आहे आणि आपल्याला हे पास्ट परफेक्ट टेन्स करायचं आहे. म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 चा वापर करावा लागणार आहे. आय हॅड रिसिव्ड युअर काइंड लेटर. नेक्स्ट एक्झाम्पल. आय वॉज फिक्सिंग सपर. आय वॉज फिक्सिंग सपर. हे पहा, आय वॉज फिक्सिंग पास्ट कंटिन्युअस टेन्स. आय वॉज फिक्सिंग फास्ट कंटिन्युअस टेन्स. I am fixing present continuous tense. कारण ING, am is are ING present continuous tense. आणखीन was were ING past continuous tense.